नगर परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सत्ता मिळाली। यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 8 नगरसेवक निवडून आले। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेना शिंदे गटाचा निवडून आला असल्याने या ठिकाणची सत्ता ही शिवसेना शिंदे गटाकडे गेली आहे। परंतु या ठिकाणी भाजपाचे देखील 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी भाजपाचा उपनगराध्यक्ष होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजपाचे जे नूतन नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत ते माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे आपली उपनगराध्यक्ष पदासाठी वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये नूतन नगरसेवक प्रमोद डोके यांचं नाव आघाडीवर आहे। यापूर्वी त्यांनी मोहोळ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्षपद म्हणून काम पाहिलेले आहे। त्याचबरोबर या ठिकाणी विक्रम अनिल फडतरे यांचं देखील आता नाव उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे। त्याचबरोबर कुंदन धोत्रे यांचं देखील नाव या ठिकाणी चर्चेत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळी नावे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये अझरुद्दीन कुरैशी यांचं देखील नाव या ठिकाणी येताना दिसत आहेत। परंतु माजी आमदार राजन पाटील हे काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असणार आहे। परंतु आपल्या विश्वासातील अत्यंत जवळचा असणाऱ्या सहकार्याची ते या ठिकाणी उपनगराध्यक्ष पदावर नेमणूक करतील अशी चर्चा आता या ठिकाणी घडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। परंतु माझे आमदार राजन पाटील काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असणार आहेत। परंतु या ठिकाणी अशी एक चर्चा आहे की प्रत्येक नगरसेवकाला 1 वर्षासाठी उपनगराध्यक्ष पद दिलं जाईल। परंतु हे सर्व माझे आमदार राजन पाटील यांच्यावर अवलंबून असणार आहे। परंतु येत्या काही दिवसातच उपनगराध्यक्षाची निवड होणार आहे। यामध्ये सर्व चित्र स्पष्ट होणार आहे। BCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।